ही संपूर्ण गोष्ट एका ख्रिश्चन बाईसोबत घडली होती. मी इथे तिचं मूळ नाव न लिहिता एक काल्पनिक नाव वापरत आहे. आलिशा ही तिच्या 3 वर्षाच्या मुलासोबत एका छोट्याशा घरात राहत होती. एके संध्याकाळी आलिशा तिचं कपाट आवरत होती. तिचा मुलगाही तेव्हा तिथेच होता. पण अचानकच काहीतरी भयानक पाहिल्यासारखा तो त्याच्या आईला जोरजोरात हाका मारू लागला. त्याला असं ओरडताना पाहून त्याच्या आईने त्याला काळजीने विचारलं, "काय रे, असा ओरडतोस कशाला? तुला काही हवं आहे का?" तेव्हा तो जरा घाबरल्यासारखा कपाटाच्या डावीकडे पाहत म्हणाला, "आई, तिकडे कपाटाच्या बाजूला पिवळे डोळे असलेला एक उंच माणूस उभा आहे." त्या घरात आलिशा आणि तिचा मुलगा असे दोघेच राहत होते. संध्याकाळच्या वेळी तिच्या मुलाचं हे असं बोलणं ऐकून क्षणभर आलिशाही दचकली. तिने कपाटात कपडे लावण्यासाठी कपाटाचं दार उघडलं होतं. तिच्या मुलाचं हे बोलणं ऐकून आलिशाने कपाटाचं उघडलेलं दार हळूवार बंद केलं आणि कपाटाच्या डावीकडे वाकून पाहिले. पण तिथे तर कोणीच नव्हतं. म्हणून आलिशाने डोळे मोठे करत तिच्या मुलाकडे खोटे खोटेच रागावून पाहिले. पण तिचा मुलगा त्याच्या बोलण्यावर अजूनही ठामच होता. तो त्याचं बोलणं आलिशाला पटवून देऊ लागला. "आई, तो माणूस तिथेच होता, पण तो तुला बघून आता कपाटापाठी लपलाय." लहान मुलंही अशीच अनेक वेळा काहीही बडबडत राहतात. म्हणून यावेळी आलिशाने त्याच्या बोलण्याकडे तितकं लक्ष दिले नाही. 2-3 मिनिटांनी आलिशाचा मुलगा पुन्हा आलिशाला बोलू लागला, "आई, तो बघ, तो तुझ्याकडेच वाकून बघतोय." हे बोलत असताना आलिशाचा मुलगा फार गंभीर वाटत होता. तो लहान जरी असला तरी त्याच्या बोलण्यावरून असंच वाटत होतं की तिथे खरंच कोणीतरी लपलेलं होतं आणि ते खरोखरच कपाटापाठून आलिशाकडे पाहत होतं. पण घरात त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं हे आलिशाला माहीत होतं. म्हणून तिने पुन्हा त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. पण त्याच्या समोर खरंच हे सगळं घडत असल्यासारखा तो पुन्हा एकदा म्हणाला, "आई, तो तुझ्याकडे रागाने पाहतोय. तो रागावलाय तुझ्यावर. आता तो रात्री तुझ्या खोलीत येणार आणि धरणार तो तुला." तसं आलिशा तिच्या मुलावर रागावली आणि त्याला ओरडत ती त्याला घेऊन तिच्या बेडरूम मध्ये निघून गेली. आता रात्रीचा साधारण 1 वाजला होता. आलिशा आणि तिचा मुलगा दोघेही गाढ झोपी गेले होते. तिच्या बेडरूमच्या दाराला दोन्ही बाजूने उघडणारं लॅच होतं. ते आपोआपच फिरलं गेलं. बेडचं दार आपोआपच उघडलं गेलं. आश्चर्य होतं. बाहेरून ना कोणी आत आलं ना आतून कोणी बाहेर गेलं. पण आलिशाच्या बेडवर आलिशाला काहीतरी हालचाल जाणवली. जणू कोणीतरी मानवी आकृती तिच्या बेडवर आली असावी. आलिशा अजूनही झोपेतच होती. तोच तिचा गळा कोणीतरी घट्ट आवळला. ती झोपेतच तडफडू लागली. तिचा श्वास अडकला जात होता. म्हणून ती जगण्यासाठी तडफडत होती. तिने पूर्ण जोर लावून तिचं शरीर वर उचललं. आलिशा झोपेतून जागी झाली. तिला भयंकर स्वप्न पडलं होतं की कोणीतरी तिच्या बेडचं दार उघडून तिच्या बेडवर येऊन तिचा गळा आवळत होतं. पण हे केवळ एक तिला पडलेलं स्वप्नच होतं. तोच तिचं लक्ष बेडरूमच्या दाराकडे गेलं. ती नेहमी बेडचं दार लावूनच झोपत होती. पण आता बेडचा दरवाजा पूर्ण उघडलेला होता. तसं आलिशाला तिच्या मुलाचं बोलणं आठवलं. "तो रात्री तुझ्या खोलीत येणार आणि धरणार तो तुला." हळूहळू तिच्या मुलाचं त्या माणसाविषयीचं बोलणं वाढू लागलं होतं. तो मुलगा ज्याप्रमाणे बोलत होता, ज्याप्रमाणे वागत होता, त्यावरून असंच वाटत होतं की त्या घरात ते दोघेच नाही, 3घे जण राहत होते. त्या घरात आलिशा आणि तिच्या मुलाव्यतिरिक्त एक तिसरी अदृश्य शक्ती वास करत होती. आलिशाने तिच्या घरात अनेक उपाय केले, पण तिला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्या दिवशी आलिशा घरातील सगळा ताणतणाव विसरून घरात सजावट करत होती. तिच्या मुलाचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता आणि तिला तो फार जल्लोषात साजरा करायचा होता. तिने काही कामगारांना आणून संपूर्ण घराला लाइटिंग केली होती.
जणू त्या दिवशी नाताळचा सण असावा. घरातील गूढ वातावरण बदलून, घरातील नकारात्मकता निघून एक प्रकारचं चैतन्य निर्माण झालं होतं. तोच तिचा मुलगा तिथे आला. तो त्याच्या आईला सांगू लागला, आई, उद्या माझा 4था वाढदिवस आहे ना, पण मला नाही वाटत मी उद्या माझा वाढदिवस साजरा करायला जिवंत असेन. हे ऐकून आलिशाला धक्काच बसला. तिच्या मुलावर तिने रागवावं की त्याला मारावं हेच तिला कळत नव्हतं. पण तो मुलगा तिथेच थांबला नाही. तो पुढे बोलू लागला, आई, तो उंच माणूस आज रात्री मला मारून टाकणार आणि मला एका खड्ड्यात पुरणार आहे. आनंदाच्या अशा प्रसंगी सुद्धा आपल्या मुलाच्या तोंडून हे असं काही ऐकून आलिशाच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. ती तिथेच बसून रडू लागली. तेव्हा तिचा मुलगा तिच्या जवळ आला आणि तिला समजावू लागला, आई, घाबरू नकोस, तिथे मी एकटा नसणार. मला मारलं की तो उंच माणूस तुलाही मारणार आणि तुलाही त्याच खड्ड्यात पुरणार आणि तो स्वतःही मग त्या खड्ड्यात आपल्या सोबत राहणार. आलिशाला तिच्या मुलाच्या ह्या बोलण्याचा कुठेतरी अर्थ लागत होता. ती त्याचं बोलणं समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. एखादा मुलगा उगाचच इतकं भयंकर बोलणं हे शक्यच नव्हतं. तिने कसं बसं तिचं रडणं थांबवलं आणि ती त्या माणसाबद्दल तिच्या मुलाला विचारू लागली, तो माणूस दिसतो कसा? यावर तिचा मुलगा तिला सांगू लागला, तो उंच आहे, त्याचे पिवळे डोळे आहेत आणि त्याच्या उजव्या हातावर एक चित्र आहे. हे ऐकून आलिशाने तिच्या डोक्यालाच हात लावला. आलिशा बरेच वर्ष एका मुलासोबत राहत होती. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण अचानकच त्या मुलाचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांनी तिला ती गरोदर असल्याचं कळलं. आपल्या प्रेमाची एक आठवण म्हणून तिने तिच्या मुलाला जन्म द्यायचा ठरवला. तिच्या मुलाने सांगितलेलं वर्णन हे आलिशाच्या प्रियकराचं म्हणजेच त्या मुलाच्या वडिलांचं होतं. आलिशाने तिच्या मुलाला तिच्या मिठीत घेतलं आणि ती त्याला सांगू लागली, काही नाही बाळा, तो माणूस आपल्याला काही नाही करणार, त्याला फक्त आपल्याला एकत्र पाहायचं आहे. असं म्हणत आलिशा हुंदके देत रडू लागली. आज या घटनेला 5 वर्ष पूर्ण झाली. आलिशा आजही त्याच घरात तिच्या मुलासोबत आनंदात राहत आहे. तिचा मुलगा त्या रात्रीनंतर कधीच त्या माणसाबद्दल काहीच बोलला नाही. त्याला तर आता ह्यातलं काही आठवतही नाही. पण आलिशाचे डोळे मात्र आजही तिच्या प्रियकराच्या आठवणीत पाणावलेले असतात. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुल बुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.